सगळे योग्य झाले रमे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, हे निरूपण ऐकून तुझ्या नवऱ्याने काही बक्षीस दिले तर ते बरी घ्यायचे हो. तो हक्क आहे बायकांचा, तोच काय तो त्यांचा अधिकार. ए आई, पतीला परमेश्वर म्हणतात का ग? कोणी सांगितलं? अगं ती कावेरीची आई म्हणत होती. खरं सांगते कावेरीची आई. पण असं का? कारण पतीचं आणि आपलं नातं वेगळंच असतं. आपण त्याची अर्धांगिनी असतो, जणू अर्ध अंगच. म्हणूनच त्याचं मन जाणणं खूप महत्वाचं. पुरुष अहंकारी असतो, मानतमान मानतो, तापट असतो, आडमुठा सुद्धा असतो. पण त्याचं मन जाणून आपण वागलो ना की तोच प्रेमळ होतो, आपला सखा बनतो, गुरु होतो, मार्गदर्शन करतो. आपल्या मनाचा सल त्यालाही न सांगता कळतो. आपल्याला सुखी ठेवण्यासाठी तो भयंकर धडपडतो, अगदी फुलाच्या वेणीपासून ते सोन्यांच्या दागिन्यांपर्यंत सगळं काही घेऊन येतो. आपले देव तरी कधी एकटे असतात का? पत्नीचा मान त्यांच्यापासूनच सुरू होतो. रामाबरोबर सीता हवीच, शंकराबरोबर पार्वती असणारच, असा गोडवा आहे ह्या नात्याचा. यमे, ह्या नात्यातलं सगळं सुख एकमेकांना भरभरून देण्यातच आहे. वा वा वा, छान छान छान, हो छान. घे बाई, तुला बक्षीस 4 बदाम. माधवा, निरूपण ऐकलेस का रे? हो. नुसते होवर भागायचे नाही हो. खरोखरच रसाळ होते निरूपण. आम्हास कल्पनाच नव्हती. वाह, जिंकलीस बरं रमे. अगे, आमच्या माधवाची शाबासकी मिळवणे सोपे नव्हे बरं का. आता मात्र मुलीस बक्षीस द्यावयास हवीच बरं का. होय. दुर्गाक्का, काय दादा? माडीवरच्या आमच्या कपाटात वरच्या खणात एक खास वस्तू दिसेल तुला ठेवलेली, ती घेऊन ये. आणते. म्हणजे निमित्ताची वाट बघत होतास रे माधवा? बाई, तुझ्यासाठी माधवाने आधीच काहीतरी आणून ठेवलेले दिसते. नाही, या नाही. हा, दादाने त्या कपाटात सांगितले होते. दादा तर म्हणाला कपाटात एक वस्तू ठेवली आहे म्हणून. पण इथे तर काहीच खास वस्तू दिसत नाहीये. काय करावे बरे? पुन्हा शोधूया. बाळंभटजी, लक्ष्मी पूजनाची मांडामांड करा. हो, तयारी करायला घेतोच. पूजा मांडली की आपणास निरोप धाडतोच. तसेच प्रसादाची तयारी करायला सांगा. हो, ते मी बघते. माई, पाहुण्यांना काय हवे नको ते तू बघ. होय. आमच्या या नव्या गृहलक्ष्मीने दिवसाची सुरुवात तर मोठी प्रसन्न केली आहे. आता लक्ष्मी पूजेने सांगता व्हायची म्हणजे आजचा दिवस उत्तम गेला म्हणावयाचा. मुख्य म्हणजे आज आमच्या माधवाच्या चेहऱ्यावर कित्येक दिवसांनी समाधान दिसले. जावई बापू, तुम्ही शिताफीने माधवाचे लग्न लावलेत तेव्हा थोडा नाराजच होता हा.
पण तुम्ही पसंत केलेली सुनबाई सत्वगुणी आणि माधवाच्या स्वभाव धारणेस साजेशी आहे, यात शंका नाही बरे. ही बाहुलीच दादाची खास वस्तू असेल. वहिनी, हे घे. तुझ्या नवऱ्याने तुला पहिली भेट दिली आहे. अगं घे. अण्णा, हे बघा बाहुली यमे, मला दिली आहे. किती छान आहे ना. मला फार आवडली. यमे, अगं काय हे? असू दे हो, असू दे. काय सुनबाई, आम्ही तूच लाडू देत होतो तेव्हा मोठे उपदेश करून आम्हास नाही म्हणालीस. आता माधवाने हे जे काही दिले ते बरे स्वीकारलेस, हे चालते वाटते. मला आजीने सांगितले आहे की नवऱ्याने कोणतीही वस्तू दिली तर त्याला नाही म्हणू नये. अगे लुच्चे, माझ्या माती खापर फोडतेस गे. मला ही बाहुली फार आवडली. खरे तर दागिन्यांचे महत्व आणि सौंदर्य कळणे इतक्या मोठ्या नाही त्या. म्हणूनच रमा, आपल्या लग्नात आपण माहेरून आणलेली बाहुलीच आम्ही त्यांना दिली. बाहुली मिळाल्यानंतरचा रमाच्या चेहऱ्यावरचा आनंद हा दागिना दिल्यावर नसता टिपता आला आम्हास. एखाद्याच्या मनाचा अचूक अंदाज कसा घ्यावा हे तुमच्याकडनं शिकावे हो.
हे बघ मला काय दिले. माहितीये, बाहुली दिली ना. किती छान आहे ना. माहितीये, माधव दादाने दिली ना तुला. आहा, माझ्या नवऱ्याने. मी निरूपण छान केले ना म्हणून. ए चल ना, आपण या बाहुलीचं लग्न लावूया. हा तर मुलींचा खेळ. मुळीच नाही. केशव यायचा की आमच्या सोबत भातुकली खेळायला, आणि आम्ही नाही का लगोरी खेळायचो. चल ना, खूप मजा येते भावला भाऊलीच्या लग्नात. पण आपल्याला या भाऊलीसाठी धोंडा शोधायला हवा. धोंडा? हो, धोंडा. ए, हा बघ सापडला धोंडा. हा धोंडा? आपण याला काजळाने मिशा काढूया. काजळाने मिशा? मी ना केशवाला अशा मिशा काढायचे. हो खरंच? आता हा झाला या भावलीचा धोंडा. ताई काकू, राहू द्या ना, मी भरते पाणी. नाही, नको नको. तू स्वयंपाकघरात जा आणि तिथे काय हवे नको ते बघ. बर. दुर्गे, काय ग? माधव आणि रमेश काय दिले? काही खास नाही, साधी कापडी बाहुलीच दिली. हो का? आमच्या यांनी मला मोहनमाळ दिली होती. एक सारखे 21 सुरेख उकडीचे मोदक केले होते मी. स्वारी भलतीच खुश होती माझ्यावर. आणि माझ्यावर खुश होण्यासाठी किंवा रागे भरण्यासाठी सुद्धा कुणी उरलेच नाही. कपाळी कुंकू लागलं आणि पुसलं गेलं. इतकाच काय तो लग्नाचा अर्थ. ना बाहुली, ना मोहनमाळ, ना कुठली आठवण. नुसताच आक्रोश. दुर्गे, अगं नको रडूस. पुस बघू डोळे आधी. ओरी अगं, ओरी आपले नशीबच करंटे. असा जन्म काढायचा हात. इथे तिथे मन रमवेत, दुसऱ्यांच्या पोरांवर माया करीत, घरात चुली पुंकत आणि वाळवणे घालीत. पण आपण मात्र हसत राहायचे.
सतत हसत राहायचे. मन घट्ट केलं ना की मग सगळे जमते, सगळे जमते हो. पुसते डोळे दुर्गी. उगाच तुझ्यामुळे घरातल्या आनंदात मिठाचा खडा नको. आपण मात्र हसत राहावे, सतत बोलत राहावे. म्हणजे म्हणजे आपल्याला आपल्याच दुःखाचा विसर पडतो, विसर पडतो. बघा ना, मिशी काढून झाली, फक्त दाढी काढायची राहिलीये. तर बाबा पळतोच आहे. तुम्ही दिलेल्या भावलीशी लग्न लावायचे आहे ना त्याचे, पण हा धोंडा पळतच सुटलाय. धोंडा? कोण धोंडा? भावलीचा नवरा धोंडा. नवरा धोंडाच असतो ना. थांब थांब बाबा, कुठे बोलतोस? थांब थांब बाबा, ए नको नको नको. थांब. अगं बाई, अगं हसतेय काय? गंमत वाटते की काय तूच? मला तर या मुलीचे पाणीच वेगळे दिसते. कसली कसली म्हणून मर्यादा नाहीये हिला. हा सा धीटपणा, धांदरटपणा शोभतो का पोरीच्या जातीस? आई, भाऊ किती लहान आहे ती, आणि आपल्या आबा आणि बाबाच्या वयाचीच तर आहे. तिच्या घरी, तिच्या माहेरी, तिच्या भावंडांशी खेळत असेल तसेच वाटते तिला. अजून 2 दिवस खेळेल, नंतर आहेच. काही गरज नाही हो कड घ्यायची तिची, ना तिची ना तुझ्या नवऱ्याची. हो, पण माई, तू मला काही सांगू नकोस हो, आणि भाऊजींबद्दल तर तू बोलूच नकोस. मी म्हणते, मुलीला आधी आपल्याला दाखविले असते तर काय बिघडले असते? बायकांच्या नजरेला जे दिसते ते पुरुषांच्या नजरेला दिसते का? नाही. शिवाय ही राहणार आपल्यात, शिकणार आपल्यामध्ये. मग मला सांग, आपले मत विचारायला नको का? मावशी, हे परसदारी नेऊन ठेवा. पण ताई, मी काय म्हणते, काही बोलू नकोस हो. माई, मला सांग, 11 वर्षाची होईपर्यंत ही मुलगी बिन लग्नाची राहिलीच कशी काय? हिचा हाच धांदरटपणा ना नडला असणार आहे. मी सांगते, 100 स्थळे उंबऱ्यातूनच गेली असणार बघ. मगाशी बघितलंस ना मगाशी हसत काय होती, खिदळ्यात काय होती. माई, मी तुला आधीच सांगून ठेवते हो, तुझ्याशी जमणार नसेल तर मला सांग, मी चांगली वटणीवर आणेन तिला. उगाचचे लाड चालणारच नाहीत. नर्मदा ताई, थोडा चहा टाका माझ्यासाठी. आणि आज बघते तो काय पोचके मुळी नाहीस हो तिथे. अगं असेल तिथेच, घरातून बाहेर का जाणार? स्वाहा नामाधिष्ठात्री महालक्ष्मी देवताभ्यो नमः. आवाहनार्थे अक्षतान् समर्पयामि. ओम भूर्भुवः स्वः नामाधिष्ठात्री महालक्ष्मी देवताभ्यो नमः. आसनस्थाने अक्षतान् समर्पयामि. ओम भूर्भुवः स्वः नामाधिष्ठात्री महालक्ष्मी देवताभ्यो नमः. विलेपनार्थे चन्दनं समर्पयामि. ओम भूर्भुवः स्वः नामाधिष्ठात्री महालक्ष्मी देवताभ्यो नमः. अलङ्करणार्थे अक्षतान् समर्पयामि. ओम भूर्भुवः स्वः नामाधिष्ठात्री महालक्ष्मी देवता. ओम भद्रं कर्णेभिर्शृणुयाम देवा भद्रं पश्येमाक्षभिर्यत्राः स्थिररङ्गे सुष्ठुवास्तनूभिर्व्यशेमदेवैतयदायुः. ओम स्वस्ति न इन्द्रो वृद्धसर्वाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्ददातु. ओम सहना भवतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विना अवधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शान्ति शान्ति शान्तिः. ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं
प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं कल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं ऋतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वमाम् अववक्तारम् अवसरोतारम् अवधातारम् 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 अवानुजानमसि जरा म्हणून धाक नव्हता वंसांना. त्या करतील ती पूर्व दिशा. बोलणाऱ्याचे तोंड तेवढे दिसते ज्याला त्याला, पण का नाही बोलणार आम्ही? यांनी सगळे गोंधळ घालायचे आणि आम्ही ते निस्तरायचे. मग बोलणारच ना आम्ही. काय झाले सरस्वती? काय एवढी तणतणतेस? अहो आता काय व्हायचे आहे? महत्वाची वस्तू सापडत नसेल तर तणतणणारच ना माणूस. माझ्या महत्वाच्या वस्तूंचे बोचके वंसनकडे दिले होते ठेवायला. म्हंटले वंस जरा शिडीवर चढून फडताळात ठेवा. आणि आज बघते तो काय बोचके मुळी नाहीच हो तिथे. अगं असेल तिथेच, घरातून बाहेर का जाणार?